अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राजकीय घोडामोडींना आता वेग आलेला आहे। हिरामण खोसकर, बाबासाहेब पाटील हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। संजय काका पाटील आणि अनिल पाटील हे सुद्धा देवगिरी बंगल्यावर पोहोचले। छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आज शपथविधी होणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हिरामण खोसकर त्याचबरोबर बाबासाहेब पाटील हे देवगिरी बंगल्यावर पोहोचले। पक्षाची मागणी आमची आहे की जेवढे शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी जेवढे मंत्री मिळत आहेत तेवढे राष्ट्रवादीला मिळावेत ही मागणी आहे आणि तो वरिष्ठ लेवलवरचा प्रश्न असल्यामुळे आज माझ्या माहितीप्रमाणे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं दिसतंय। तर देवगिरीवर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आज अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आपण पाहतोय आता देवगिरी बंगल्यावर अनेक महत्त्वाचे नेते आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। छगन भुजबळ यांसह इतर महत्त्वाचे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। काय राजकीय घडामोडी सध्या घडतायत? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ असू द्या, त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील आणि आता काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे अजित पवारांच्या या देवगिरी बंगल्यामध्ये दाखल झालेले आहेत। स्वाभाविकपणे अजित पवारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत किंवा त्यानिमित्ताने आलो आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कारण अजित पवार आज उपमुख्यमंत्र्याची शपथ घेणार, 6व्यांदा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार। निश्चितपणे त्याचा आनंद त्यांच्या पक्षामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये आहे। मात्र त्याच वेळी पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे याविषयी देखील कुठेतरी विचारविनिमय सुरू आहे। गेले 10-12 दिवस जे सुरू होतं त्यामध्ये सगळ्यात निश्चिंत आणि रिलॅक्स म्हणावे असे एकमेव व्यक्तिमत्व किंवा एकमेव राजकीय नेते होते ते म्हणजे अजित पवार। कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे आणि इतर कुठल्या पोर्टफोलिओ किंवा विभागाच्या मंत्रिपदाच्या साठी ते अडून बसले होते किंवा नाराजी वगैरे अशा स्वरूपाचं त्यांच्या बाबतीत तरी घडलं नाही, जे एकनाथ शिंदेच्या बाबतीत अजूनपर्यंत सुरू होतं। मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील समसमान म्हणजे जसे शिंदेच्या शिवसेनेला मंत्रिपदं मिळतील तेवढीच मंत्रिपदं ही अजित पवारांना देखील मिळावीत अशी अपेक्षा किंवा मागणी एका अर्थाने त्यांच्याकडून होते आणि त्याबाबतच्या निश्चितपणे काही चर्चा आता घडत असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये छगन भुजबळ किंवा दिलीप वळसे पाटील हे बोलत असावेत पुढच्या 3-4 दिवसांमध्ये। कारण अधिवेशनाच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार, कारण त्यामध्ये कोण कोण किती मंत्री असावेत आणि कोणती खाती कुणाकडे असावेत याबाबत निर्णय अपेक्षित आहे। जे हिवाळी अधिवेशन होईल त्यामध्ये आमदारांना शपथ दिली जाईल आणि तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार देखील किंवा खाते वाटप देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल अशी अपेक्षा साधारणपणे बाळगली जातात। अर्थात त्याच्यामध्ये कुणाची वर्णी लागते हे आता पाहावं लागेल, मात्र त्यासाठी देखील रस्सीखेच पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे। आता तुर्ताचं चित्र म्हटलं तर देवगिरी बंगल्यामध्ये म्हणजे आता गेट बंद असलं तरी या गेटमधनं अनेक नेते बाहेर येताना आणि आज जाताना आम्ही पाहिलेत। अनेक समर्थक कार्यकर्ते ठिकठिकाणवर येतात। अजित पवारांचं कुटुंब हे आधीपासूनच इथं आलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आज फारसा बैठकांचा दिवस नसला तरी आजचा हा प्रतीक्षेचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजण्याची प्रतीक्षा आहे। संध्याकाळी 5 वाजता अजित पवार इथनं आझाद मैदानाकडे रवाना होते आणि 6व्यांदा, जसं मी आधी म्हटलं, 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।